श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि नीट ऐक. स्वामी म्हणतात, बाळा पैसा हा हुशार माणसाचा गुलाम असतो, तर मूर्ख माणसाचा मालक. आणि जगाचा कडवटपणा कितीही अनुभवला तरीही स्वतःमधील गोडवा जपता आला पाहिजे. स्वामी म्हणतात, यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना कष्टाशी करा, इतरांशी नाही. लक्षात ठेवा बाळांनो, बाळा कोणी तुमची साथ देवो अगर नाही देवो, नाराज होऊ नका, कारण आम्ही आहोत ना तुमची साथ द्यायला. आमचे नाव घ्या. स्वामी म्हणतात, बाळा आपला प्रवास आपला सोपा करायचा असतो आणि तो हाच प्रवास एक दिवस आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाईल. बाळा केव्हा पण अडचण आली की देवाकडून बळ घ्यावे, पण तुम्ही देवाचे मनापासून नाव घ्यायला पाहिजे. स्वामी म्हणतात, आयुष्यात कधीच विचार करत बसू नका की कोण कसा कधी बदलला. फक्त एवढेच बघा की आपल्याला काय शिकून गेला. बाळा जग आपल्याकडे कुठल्या नजरेने पाहते हे महत्त्वाचे नाही, जग चालवण्याजवळ नजरेत आपण कसे आहोत हे महत्त्वाचे असते. हे लक्षात ठेवा बाळा. परिस्थिती गरीब असावी तरी चालेल, पण विचार मात्र श्रीमंत असले पाहिजेत. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील, कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि भक्तीला किंमत असते. स्वामी म्हणतात, बाळा संपूर्ण आयुष्य शून्य झाले तरी चालेल, पण तुम्ही खचून जाऊ नका. त्या शून्य अगोदर कुणाला कुठला आकडा लिहावा हे स्वामींच्या हातामध्येच असते. हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा तुला एक सांगू का? अरे एक भक्त मला हात जोडून म्हणतो की स्वामी माझ्या सर्व भारतीय सैनिकांना ताकद आणि परिस्थितीवर लढण्याची जास्त ताकद द्या. आणि स्वामी माझ्या सर्व भारतीय सैनिकांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. बघ बाळा, भक्त मला असे सांगतात तर त्यांची बोलणी मला ऐकायलाच लागेल ना. बाळा केव्हा पण माणसाचे मत मोठे आहे हे महत्त्वाचे असते, तर यात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचे असते. म्हणून बाळा सर्वांशी प्रेमाने वागा. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा भगवंताला सांगून जा. भगवंत तुमच्या येण्याची वाट पाहत असतो आणि बाहेर जाताना केव्हा पण देवाला बोलायचे की तुम्ही पण माझ्यासोबत चला. लक्षात ठेव बाळा. स्वामी म्हणतात, बाळा खरी जर माझ्यावर तुमची भक्ती असेल, तुम्ही संकटांना घाबरू नका.